एकच मिशन जुनी पेन्शन योजना ही लागू करावी यासाठी राज्यभरातील कर्मचारी यांनी शिर्डीजवळील जनार्दन स्वामी आश्रमात या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले. नेमकी त्यांच्या काय मागण्या होत्या त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. या अधिवेशनासंदर्भात नेमकी आमची गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही एकच मिशन एकच मागणी आमची जुनी पेन्शन योजना लागू करावी. जुना कर्मचारी तोच काम करतो आणि नवीन कर्मचारी पण तोच काम करतो. जुना शिक्षक पण तोच काम करतो आणि नवीन कर्मचारी पण तोच काम करतो. उलट जास्त उमेदीने काम करतो आणि अशा कर्मचाऱ्याला एकाच ठिकाणी काम करताना वेगवेगळा न्याय का? म्हणून आमची समान मागणी, समान काम, समान वेतन आणि समान पेन्शन ही एकच पेन्शन योजना आम्हाला लागू करावी, जुनी पेन्शन योजना. आणि यामध्ये आम्ही आजपर्यंत संघटनेच्या मार्फत कुठलीही तडजोड, कुठलीही वाटाघाटी आणि कुठलाही बदल आम्ही आजपर्यंत मागितला नाही. जुनी पेन्शन म्हणजे जुनी पेन्शन. सकाळच्या सत्राला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आणि त्यांनी आश्वासक काही आपल्याशी चर्चा केली. नेमकी कसं सर्वच पक्ष आज या व्यासपीठावर, खुलं व्यासपीठ होतं आमचं आणि अधिवेशनाला सर्वांनाच आम्ही आमंत्रण दिलं होतं. सर्वच पक्षांनी येऊन आपापल्या पक्षांची भूमिका ती आमच्या अधिवेशन स्थळी मांडली आणि सर्वांना आम्ही संधी दिली. सर्व पक्षांना आम्ही त्याबद्दल कोणत्याही पक्षाला आमचं काही कोणता पक्ष नाही. आमची फक्त एकच मिशन आहे आणि हे मिशन म्हणजे जुनी पेन्शन. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष देखील या अधिवेशनाला भेट दिली. दुपारच्या सत्रामध्ये मंत्री केसरकर यांनी या अधिवेशनाला भेट दिली आहे. त्यांनी चर्चा देखील केली आहे. त्यांनी काय म्हटलं आहे आणि तुमची कशी पुढची तयारी असणार आहे? दुपारच्या सत्रामध्ये शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दीपक केसरकर साहेब यांनी मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले होते. केसरकर साहेबांनी या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सांगितलं की फॅमिली पेन्शन, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन योजना, ग्रॅज्युटी या सर्व माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी या योजना दिलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शन संदर्भात सुद्धा आम्ही एक कमिटी स्थापन करू आणि त्या कमिटीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची जी जुनी पेन्शनची मागणी आहे ती कशी सोडवता येईल या संदर्भात चर्चा करण्यासंदर्भात या ठिकाणी मुख्यमंत्री यांचा निरोप केसरकर साहेबांनी दिला आहे. कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीवरती ठाम आहेत. कर्मचाऱ्यांनी आज या ठिकाणी असा ठराव घेतलेला आहे की 2 ऑक्टोबरपर्यंत जर शासनाने या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय नाही घेतला तर सेवाग्राम या ठिकाणी आम्ही गांधी जयंतीच्या निमित्ताने आमरण उपोषणाला बसणार आहोत. आपल्या वतीने मी शासनास नम्र विनंती करतो की कर्मचाऱ्यांमधला असंतोष आपण तात्काळ दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांची जी संविधानिक मागणी आहे त्या मागणीकडे सहानुभूतीपूर्वक पाहावं आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. आपल्या शिष्टमंडळाला त्यांनी निमंत्रण दिलंय, काय सांग? या जुन्या पेन्शन संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी जो शिष्टमंडळ या ठिकाणी गठीत करण्याचं घोषित केलेलं आहे, तर या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जी UPS योजना आहे तर या UPS योजनेमध्ये काय बदल करणे आवश्यक आहे, जसं की 10% कर्मचाऱ्यांचा शासन वाटा आहे, तर या संदर्भामध्ये संघटनेतील प्रतिनिधी आणि कमिटीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा करून कशा पद्धतीने जुनी पेन्शनकडे जाता येईल या संदर्भामध्ये ही कमिटी काम करणार आहे असं या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आश्वासित केलेलं आहे. यातून काही जर तोडगा नाही निघाला तर पुढची कशी वाटचाल असणार आहे? या सर्व वाटाघाटीमध्ये, या सर्व आजच्या घडामोडीमध्ये आणि या कमिटीच्या माध्यमातून जर सरकारने कर्मचाऱ्यांचा हिताचा निर्णय नाही घेतला तर कर्मचारी वोट फॉर OPS सारखं अभियान राबवतील आणि आता सांगितल्याप्रमाणे 2 ऑक्टोबरपासून या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला नक्की बसणार आहोत. कर्मचारी संघटना जी आहे ती भविष्यात कोणत्या पक्षाकडून पाठिंबा देणार? येस, तर आमची जी जुनी पेन्शन हक्क संघटना ही जी संघटना आहे तर ह्या संघटनेचं एकच मिशन आहे सुरुवातीपासून, जेव्हापासून ही स्थापन झाली तेव्हापासून, ते म्हणजे जुनी पेन्शन, 1982ची जुनी पेन्शन. आणि ती जशाच तशी आम्हाला पाहिजे. सरकार काय करत आहे की डबा बदलत आहे, वरचं पॅकेजिंग लेबलिंग बदलत आहे, वेगवेगळे त्याचे नावं बदलत आहे, परंतु आम्हाला दुसरं काहीही मान्य नाही. फक्त आणि फक्त जुनी पेन्शन. आणि ही जुनी पेन्शन मंजूर होण्यासाठी आम्ही त्यांना या आज राज्यस्तरीय अधिवेशनामधून वेळ दिलेला आहे आणि त्यांनी पण आमच्या जे आहे पूर्ण शिष्टमंडळाला पाचारण केलेलं आहे. परंतु मी अगदी गांभीर्यानं मी हे सांगतो की सरकारनं कितीही जरी चर्चा केली, राज्य पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कितीही जरी चर्चा केली, परंतु जर सरकारने जशाच तशी जुनी पेन्शन योजना जर लागू केली नाही तर हे जे आंदोलन आहे ते प्रत्येक जे कर्मचारी आहेत 2005च्या नंतर लागलेले हे स्वतः हातात घेतील आणि
जसं की म्हटलं जात होतं की एक मराठा लाख मराठा, तसं एक पेन्शन फायटर लाख पेन्शन फायटर बनतील. आणि नक्कीच हे जे सरकार आहे, या सरकारनं जर नाही दिलं तर हे सरकार बदलल्याशिवाय कर्मचारी स्वस्थ बसणार नाहीत. सरकार बदलल्याशिवाय हे कर्मचारी स्वस्त बसणार नाही असं या कर्मचाऱ्यांनी आपल्याशी बोलताना म्हटलं. तर 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला सेवाग्राम या ठिकाणी आमरण उपोषणाचा देखील इशारा दिला आहे. राहुल कोळगे, शिर्डी, अहमदनगर.